राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. मी 2-4 दिवसापासून व्हिडिओ बनवले नाहीत. त्याचं काही लोकांना कारण समजलं असेल, काही लोकांना समजलं नसेल. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की पाठीमागच्या 2-4 दिवसामध्ये म्हणजे 28 फेब्रुवारीला 28 मार्चला आपलं इंस्टाग्राम अकाउंट हे सरकारने सस्पेंड केलेलं आहे. का केलंय? कारण अशोक खरातच्या विषयी आपण आवाज उठवत होतो. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करत होतो. इतर महाराष्ट्रातल्या ज्या विविध गोष्टी आहेत, समस्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींवरती आपण आवाज उठवत होतो आणि हा आवाज सरकारला उठवू द्यायचा नव्हता. म्हणून सरकारनं काड्या करत इंस्टाग्रामला म्हणजे मेटा कंपनीला नोटीस पाठवली आणि नोटीस पाठवून माझं, विठ्ठल कांगणे सरांचं आणि आणखी काही लोकांचं अकाउंट हे सस्पेंड करायला लावलं. खरं तर सरकारनं त्यांची मर्दानगी आहे ना, ही बाहेरच्या देशांमध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला कुत्र्यासारखी इज्जत मिळते ना, तिथं मर्दानगी दाखवून तिथं तुम्ही खरी इज्जत कमवायला पाहिजे. आमच्यासारख्या गोरगरीब सामान्य घरातनं वरती आलेल्या लोकांना अशा प्रकारची तुमची मर्दानगी दाखवू नका. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला जवळपास 1 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स होते आणि याच गोष्टीमुळं अनेक प्रश्नांवरती आपण आवाज उठवत होतो. तुमच्या सगळ्यांना जवळपास माहीत असेल, जे मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचो त्याच रिलेटेड टॉपिक इंस्टाग्रामला टाकायचो. त्याच्यामुळं सरकारनं जरी इंस्टाग्राम अकाउंट बंद केलं असलं आणि त्यांना असं वाटत असेल की जो कोणी आवाज उठवत असेल, जो कोणी प्रश्न विचारत असेल, तर त्याचं आम्ही सोशल मीडिया अकाउंट बंद करू. माझी सरकारला हात जोडून विनंती आहे, तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट हे बंद करू शकता. माझं किंवा माझ्यासारख्या तमाम महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तांचं, त्यांच्या सेवकांचं तोंड हे कधीही बंद करू शकणार नाही. एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि एक शेवटची विनंती आहे, राज्य सरकारला विनंती आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही कायमस्वरूपी सत्तेमध्ये राहू, सत्तेचं अमृतत्व पिऊन आम्ही आलोय, नाही. या जगामध्ये कोणीही सत्तेचं अमृत पिऊन आलेलं नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जो कोणी आमच्या विरोधात आवाज उठवला आम्ही त्याचा आवाज दाबू, खूप मोठी चूक करताय. सुधरा, जागे व्हा. नाहीतर ज्या दिवशी तुमची सत्ता जाईल त्या दिवशी तुमची काय अवस्था होईल याचा विचार करा. आणि राज्यातल्या जनतेला विनंती करतोय की आपलं अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर आपण परत अमोल कोळेकर पाटील बॅकअप अशा नावाचं पुन्हा इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलंय. कारण आपण हार मानणाऱ्यातली नाही. आणि तमाम जे क्रिएटर आहेत, जे पत्रकार आहेत, जे स्वतंत्र पत्रकारिता करतात, त्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की आज माझा अकाउंट सेफ आहे म्हणजे आम्हाला काय फरक नाही पडत, बऱ्याच लोकांना काही याचं गांभीर्य नाही आहे, पण ही गोष्ट येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक त्या व्यक्तीसोबत होणार, जो व्यक्ती सरकारला प्रश्न विचारतो, जो व्यक्ती सरकारच्या चुकीच्या धोरणांवरती आवाज उठवतो, त्या प्रत्येकाला ह्या गोष्टीतून जावं लागणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा, ते माझे शब्द लिहून ठेवा. त्यामुळं अमोल कोळेकर पाटील बॅकअप या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा. कारण ते आपलं एकमेव बॅकअप अकाउंट आहे. जे इंस्टाग्राम अकाउंट होतं ते आपलं डिलीट झालेलं आहे, सस्पेंड झालेलं आहे. त्याच्या बदल्यामध्ये आपण नवीन अकाउंट केले आणि तुमचा सपोर्ट नेहमी मला लागेल. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतोय की अशा प्रकारे कुठल्याही सरकारच्या दडपशाहीला घाबरू नका. या सगळ्या गोष्टींवरती, या हुकुमशाहीवरती, या हिटलरशाहीवरती तुमचं म्हणणं काय, कमेंट करून नक्की सांगा.